हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर इथे ना मी हे जे खरबूज आणि काही फळं आणली होती. तर हे खरबूज म्हटलं की चला सकाळी म्हणजे ना आज माहिती नाही काय, तर असंच वाटत होतं की सकाळी ना म्हणजे असं काहीतरी फळ वगैरे खावं. पण मग मी म्हटलं की चला हे खरबूज कापून घेते, कारण की ह्या खरबुजाचा ना खूप छान असा पिकलेला सुगंध सुटला होता घरभर. तर म्हटलं की चला आज हे खरबूज कापूया. तर हे खरबूज कापून मी जेवढं मुलं खातील तेवढं ठेवणार आहे, नाहीतर मग मी सगळंच मुलांना देऊन टाकणार आहे. तसं बघायला गेलं ना तर सकाळी फळं ही नाश्त्याला खावीत, पण आपल्याकडे असं असतं ना की नाश्ता म्हटला की आपल्याला पोहे, उपमा, शिरा, शेवया असं काहीतरी हवं असतं. तर कधीतरी असा फळांचा नाश्ता केला ना तरी देखील चालतो. तर इथे मी खरबूज सगळंच कट केलं आणि 3 प्लेट तयार केल्या. 3 प्लेट तयार करून 2 प्लेट माझ्या मुलांना दिल्या आणि 1 प्लेट जी आहे तर त्यातलं खरबूज मी खातीये. तर उष्णता आणि गरमी एवढी वाढलेली आहे ना, तर फळं वगैरे किंवा मग सरबत वगैरे, जसं की लिंबाचं सरबत, कोकम सरबत, तर हे असं सगळं पिणं उष्णतेसाठी चांगलं आहे. पण म्हटलं की चला आज आपण फळ वगैरे फळांचा नाश्ता करूया. फळांचा नाश्ता केला खरा मी, पण मोठा मुलगा म्हणाला की "मम्मी मला काहीतरी म्हणजे पोहे वगैरे बनव म्हणून मी हे नंतर खाईल." तर त्याने काय केली ती प्लेट तशीच फ्रिजमध्ये ठेवली. त्याला ना फळं वगैरे अशी कट करून जर दिली ना, तर त्याला थंड करून खायला आवडतात आणि आमचं अगदी उलट आहे. आम्हाला फळं वगैरे जर कट करून कोणी दिली ना किंवा आम्ही स्वतः जरी कट केली ना, तर आम्हाला ती ना अशी म्हणजे इतकी थंड फळं खायला आवडत नाहीत. तर म्हटलं की चला आता हा याने पोहे सांगितलेत म्हटल्यानंतर आता पोहे बनवणं गरजेचं आहे. स्वयंपाक वगैरे देखील बाकी होता, पण म्हटलं की त्याच्या आधी पोहे वगैरे बनवून घेते. पोहे भिजत घातले होते. एकीकडे मस्तपैकी आलं घालून चहा केला आणि आता सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला हे सांगायचं होतं, की ना 2 दिवसापासून माझी तब्येत इतकी खराब होती. म्हणजे भरपूर सर्दी वगैरे झाली होती आणि घसा इतका खवखवत होता ना, तर म्हणून मी आलं टाकून चहा केला आणि सकाळी उठली ना, झुंबा वगैरे माझा झाला, तर मला ना भूक खूप लागली होती आणि म्हणून मग मी सकाळी ना ते पहिलं खरबूज कट केलं, मुलाला दिलं आणि मी खाऊन घेतलं आणि नंतर मग हे पोहे वगैरे मी बनवलेले आहेत. गरमागरम पोहे झाले. एकीकडे असा मस्तपैकी अद्रक आणि गूळ घातलेला चहा दुधाचा मी तयार केलेला आहे आणि गरमागरम पोह्यांवरती लिंबू पिळलं आणि आता हे पोहे मुलाला देते आणि मी देखील यातील थोडे पोहे खाणार आहे. तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर ना आता क्लास वगैरे सुरू होणार आहेत आणि खरं सांगते ना, बाहेर वगैरे जायला तर मला अजिबातच वेळ नाही आणि ना मला आता खरं तर पार्लरमध्ये जायचा इतका कंटाळा येतो ना, त्याच्यामुळे जे पण काही मला असं स्वतःसाठी काही करायचं असेल ना, तर मी शक्यतो ते घरी करण्याचा प्रयत्न करते. आणि आता आयब्रो वगैरे करायचे झाले ना, तर मला आता इतकी सवय झाली आहे ना, तर मला पार्लरमध्ये अजिबातच जावंसं वाटत नाही. घरातच मी माझे आयब्रो करते. तर अशा प्रकारचं जे रेझर मिळतं ना, ते आयब्रो करण्यासाठीच असतं. तर हे एका पॅकेटमध्ये ना जवळपास 3 रेझर मिळतात. तर कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये हे उपलब्ध आहे किंवा DMart म्हणा किंवा मग छोटे-छोटे मॉल म्हणा, तर त्यांच्याकडे हे प्रॉडक्ट असतंच असतं किंवा Meeshoवर जरी तुम्ही पाहिलं तरी हे सहजपणे मिळून जाईल. 3 रेझर असतात याच्यामध्ये. तर आता हे आणून ना जवळपास मला आता 6 महिने झालेलं आहे. तरी देखील मी हे आणखीनही वापरतीये. तर बऱ्याच वेळा म्हणजे एक रेझर साधारणपणे तुम्ही ना 4 ते 5 वेळा सहजपणे वापरू शकता. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला आयब्रो करायची म्हणजे याने आयब्रो करायची जर सवय असेल ना, तर तुम्ही बिनधास्त करू शकता. नाहीतर मग कोणाची तरी मदत घेऊन तुम्ही आयब्रो स्वतःचे करू शकता. आता या रेझरने आयब्रो करायच्या आधी मी थोडीशी पावडर लावून घेतलेली. पावडर लावल्यामुळे ना आयब्रोचे जे केस आहेत ना, ते पटापट निघतात आणि जे एक्स्ट्राचे केस जे होते ते मी असे ही जी कैची आहे तर त्याने असे कट केलेले आहेत. तर खूप म्हणजे माझ्यासाठी ना हे खूप सोपं वाटतं याने आयब्रो वगैरे करणं आणि शक्यतो मी अप्पर लिप्स वगैरे करत नाही. पण आता जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी मी अप्पर लिप केलेत. कधी काही कार्यक्रम वगैरे असला तर मग असे व्यवस्थित अप्पर लिप, आयब्रो वगैरे घरातच जर आपण केले ना, आपला वेळ वाचतो बाहेर जायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं पैसे देखील वाचतात नाही का? तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर दुपारचं जेवण एकदम साधं होतं. आज मी जास्त म्हणजे वरण भात केला होता आणि नुसता वरण भात म्हणजे तिखट डाळ केली होती, दाल तडका टाईपमध्ये. तर
म्हटलं आता नुसता वरण भात कसा खायचा, म्हणून मग मी ना इथे शेंगदाण्याची चटणी करते. शेंगदाणे भाजून घेतले, भरपूर सारा लसूण सालीसहित घातला आणि मीठ घालून त्याच्यामध्ये साधारणपणे चमच्याभर शेंगदाणा तेल घातलेलं आहे. तेल इथे तुम्ही कोणतंही घातलं तरी देखील चालेल किंवा नाही घातलं तरी देखील चालेल. आता मी यामध्ये तेल का घातलंय, तर तेल घातल्यामुळे ना या शेंगदाणा चटणीला असं साधारणपणे असा ओलसरपणा असा येतो. आणि ही जी चटणी आपण जर बनवून ठेवली ना, तर प्रवासामध्ये म्हणा किंवा मग तोंडी लावायला किंवा मग असं कधीतरी वरण भात वगैरे केला ना, तर त्यासोबत खायला ही चटणी खूप फायदेशीर ठरते. आणि आता इथे मी डायरेक्ट तुमच्याशी संध्याकाळी भेटतीये. तर आत्ता वाजत आलेले आहेत रात्रीचे 8. वॉकवरून आलेली आहे आणि वॉकवरून येत असताना मी ना इथे माझाची एक बॉटल आणलेली. कारण की ना वॉकवरून येत आहे, तर एवढं म्हणजे तहान लागलेली ना, आणि आज मला माहिती नाही काहीतरी थंड असं प्यावंसं वाटत होतं. म्हणून मग मी ना सरळ माझाची बाटली घेतली आणि घरी आले. तर माझा खरं तर मस्तपैकी मँगो फ्लेवरचा असतो आणि आता त्याच्यामध्ये रिअल मँगो नसतो, नुसता फ्लेवर आणि कलर इसेन्स वगैरे टाकलेलं असतं. पण तरी देखील माहिती नाही, मी आज ती बाटली विकत घेतली. थोडंसं मी घेतलं आणि थोडंसं नीलला दिलं आणि आता लगेचच स्वयंपाकाला लागलेली आहे. कारण की जसं मी घरामध्ये पाऊल ठेवला, तसं लगेच मोठा मुलगा माझ्या समोर आला आणि म्हणाला की मम्मी खूप भूक लागली आहे म्हणून. तर म्हटलं आता दुपारचं वरण भात तर तो त्याने तर काही खाल्ला नसेल. म्हटलं की चला आता म्हणजे वरण भात तर आहे, तर म्हटलं आता झटपट असा स्वयंपाक करूया. तर रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मला जास्त काही करायचंच नव्हतं, कारण की सकाळचा जो वरण भात होता, तर वरण भात हा निलाईचा फेवरेट असल्यामुळे तर त्याचं तर भागलं होतं. फक्त आमच्या दोघांना करायचं होतं. म्हणून मी काय केलं, 3 भाकरी बनवल्या आणि म्हटलं की चला सुकट चटणी बनवून घेऊया. तर आता उन्हाळ्याचे दिवस जोपर्यंत सुरू आहेत ना, तोपर्यंत आपण ही सुकी मच्छी भरून ठेवतो. तर तुम्हाला तर माहितीच असेल, मी सुक्या मच्छीचं मार्केट मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे या 4-5 व्हिडिओच्या आधी मी शेअर केलेलं आहे. तर ज्या कोणी बघितलं नसेल, तर त्यांनी सुक्का मच्छीचं मार्केट तुम्ही नक्की त्या व्लॉगमध्ये पाहू शकता. तर यावेळेस मी ना कर्दी म्हणा, सुकी बोंबील म्हणा, सुके बोंबील आणि सुकट हे सगळं भरून ठेवलं होतं. व्यवस्थित सुकवून वगैरे असं पिशव्यांमध्ये, डब्यांमध्ये भरून ठेवलेलं आहे. तर आता हे जे सुकट आहे ना, तर हे थोडंसं चाळणीने चाळून घेते, म्हणजे याच्यातील जो काही कचरा असेल तो निघून जातो आणि पटकन मग ते निवडून आपण भाजून त्याची चटणी करूया. अशी सुकी मच्छी जर आपण भरून ठेवली ना, तर पावसाळ्यामध्ये भाजीपाल्याचे खूप प्रॉब्लेम असतात. तर अशा वेळेस सुकी मच्छी आपण बनवून खाऊ शकतो, टिफिनला देऊ शकतो. मुलं देखील आवडीने खातात आणि मेन म्हणजे ना सगळ्यात महत्त्वाचं पोट भरतं. तर आता भाज्या पण इतक्या महाग झालेल्या आहेत ना, तर तुम्हाला तर माहितीच असेल. एक तर म्हणजे पेट्रोल, डिझेलचे भाव वाढलेले आहेत. त्याच्यानंतर पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले म्हटल्यानंतर ट्रान्सपोर्टेशनचा पण खर्च येणार. त्याच्यामुळे भाज्या पण खूप महाग आहेत. त्याच्यामुळे ना भाज्या देखील आपण घ्यायला गेलं तर प्रश्न पडतो, की कोणती भाजी विकत घ्यायची. तर एका साईडला ना मी सुकट वगैरे भाजून घेतलं आणि दूध जे आलं होतं ते लगेचच गरम करून घेतलं. म्हटलं की आता परत हे जर ठेवलं तर पुन्हा खराब व्हायचं, म्हणून ह्याला इथे मी गरम करत ठेवलेलं. तोपर्यंत एका साईडला मी कांदा, टोमॅटो चिरून ठेवला होता. तर आता त्याची चटणी जी आहे या भाकरी केलेल्या तव्यामध्येच मी बनवून घेते. फोडणीला मी फक्त कांदा, टोमॅटो चिरून घातला होता. तेलावर छान असा परतून घेतला. त्याच्यामध्ये घरगुती तिखट घातलं. बरेच जण आलं लसूण ठेचलेलं किंवा आलं लसणाची पेस्ट घालतात, पण मी इथे काहीच घातलेलं नाहीये. फक्त कांदा, टोमॅटोमध्ये करतेय. कारण की आपलं जे कोल्हापुरी तिखट असतं ना, तर त्याच्यामध्ये आलं लसणापासून कोथिंबीरपर्यंत सगळं साहित्य पडलेलं असतं. तर आता हे जे मी धुवून घेतलेलं जे सुकट होतं, तर ते व्यवस्थित पिळून या कांदा, टोमॅटोमध्ये घालून घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आणि एक मस्तपैकी दणदणीत वाफ काढायची, म्हणजे मस्तपैकी ओलसर अशी सुकटाची चटणी तयार होते आणि इतकी भारी लागते ना. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, सुकट किंवा मग सुकी मच्छी किंवा मग ओली मच्छी ज्यावेळेस तुम्ही बनवता ना, तर त्यामध्ये चिंच किंवा कोकम नक्की घाला, म्हणजे स्वाद खूप छान येतो. आता इथे माझ्याकडे कोकम पण नव्हतं, चिंच पण नव्हती, म्हणून मी इथे टोमॅटोचं प्रमाण थोडं जास्तीचं ठेवलं आणि चटणी खूप छान होते बरं का, कांदा टोमॅटोचं प्रमाण जास्त ठेवलं तर. रात्रीच्या रुटीनमध्ये सहसा शक्यतो जास्त काही दाखवण्यासारखं नसतं, तरी देखील आपला स्वयंपाक आणि किचन वगैरे आवरण्याचं हे सगळं रात्रीच्या रुटीनमध्ये मी शेअर करत असते. तर सिंकमध्ये जे काही भांडी वगैरे ठेवली होती, तर आणि सिंकमध्ये थोडाफार सुकटचा कचरा देखील पडला होता. तर तो सगळा मी डस्टबिनमध्ये टाकला. किचनचा ओटा व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेला आहे आणि जे काही 2 ते 3 भांडी वगैरे होती, ती देखील स्वच्छ करून घ्यायची आहेत.
गरमागरम जेवण तयार झालं होतं, तर म्हटलं की चला लागलीच लगेच जेवण करून घेऊया. त्याच्यानंतर मग आपण ही जी काही थोडीफार भांडी पडलेली ती जेवणाच्या भांड्यासरशी ती देखील भांडी सगळी स्वच्छ होतील. म्हणजे किचनच्या ओट्यावर किंवा सिंकमध्ये जास्त काही भांडी पडणारच नाहीत आणि किचनचा ओटा कसा स्वच्छ लख्ख राहील. तर एकीकडे दूध वगैरे सगळं गरम झालं होतं. आम्ही दोघांनी जेवून घेतलं आणि आता शाळा सुरू झालेली आहे. आता शाळा सुरू झालेली आहे. निलय आमचा थोडासा साधारणपणे आठवडाभर लेट शाळेमध्ये गेला, कारण की तुम्हाला तर माहिती आहे त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता. त्याची जी एक्झाम होती 3 पेपर होते ते नंतर घेतले गेले. त्याच्यानंतर रिझल्ट त्यांनी दाखवल्यानंतर त्याला स्कूलमध्ये बसायला दिलं. त्याच्यामुळे आठवडाभर निलय थोडा लेट गेला होता. पण ज्या दिवशी गेला त्याच दिवशी टीचरने सांगितलं की कल से बुक लाना जरुरी आहे. आणि म्हणूनच मी काय केलं, आज येताना खूप सारे म्हणजे स्कूलमध्ये देखील गेले होते, तिकडनं बुक्स घेतले आणि बुक स्टोअरमध्ये जाऊन देखील गव्हर्नमेंटचे बुक्स घेतले. बरं, जे बुक स्टोअरमधून जे बुक घेतले होते तर त्या बुक्सला त्यांनी बाइंडिंग करूनच ते बुक्स दिले होते आम्हाला. पण जे स्कूलमधून जे बुक्स मिळाले होते ना, तर त्याला कव्हर लावायचं बाकी होतं. आणि मग म्हटलं की चला आता थोडासा वेळ आहे, तर म्हटलं बसल्या बसल्या हे सगळे कव्हर लावून घेते. तर याच्यामध्ये नोटबुक देखील आहेत त्याच्या. तर सगळ्या बुक्सला मी पटापट कव्हर वगैरे लावले आणि त्याला आता हे सगळे बुक्स स्वतःला ठेवायला सांगते. तर असं होतं आजचं माझं सकाळपासून ते रात्रीपर्यंतचं रुटीन. आजचं रुटीन जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.